माझं नाव त्र्यंबकेश्वर तुळशीराम डेरे, राहणार चितोडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. या वर्षी आम्ही फक्त भुजबळकर साहेबांचं टेक्नॉलॉजी वापरली. या वर्षी माझं 1 एकरचं उत्पन्न खर्च वाजत आता 15 लाख रुपये भेटलं. मी स्वाभिमानानं माझ्याकडे 20 एकर शेती आहे, परंतु 1 एकर मधून जे उत्पन्न मिळालं ते बाकीच्या 18 एकर मधून नाही मिळालं. साहेबांचं मार्गदर्शनामुळे आम्हाला आज हे दिवस पाहायला भेटले. मी यावर्षी गाडी पण घेतली नवीन साहेबांच्या. आणि चांगलं उत्पन्न मिळालं. माझं 22 टन उत्पन्न आलं अर्धा एकरचं. आणि आता याच्यानंतर बी 4-5 टन येईन. जुलैची लागवड आहे. दोडका बी डोबळी मिरची भेटला. दोन्ही उत्पन्न चांगलं मिळालं. आणि औषधाचे बी एवढे जबरदस्त रिझल्ट आले. जे ब्लॅक थ्रिप्स जे परेशान करत होते यावर्षी आम्हाला सापडलाच नाही कुठे. माझं नाव नारायण पांडुरंगचंद, राणा मांडवा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मी 2 एकर मध्ये 550 प्लस अद्रक काढली आणि जवळपास 5 लाखाचे शिमला मिरची काढली आणि दोडक्याची लागवड केलेली आहे. 15 दिवसात चालू आहे. हो, पूर्ण मार्गदर्शन साहेबांचं. आम्ही भरपूर वेळेस इकडं तिकडं भटकून समजा आम्ही मनानच करत होतो, पण आमचा खर्च कमी झाला, जास्त होतो आता कमी झाला आणि आवरेजचं पण आम्हाला हे भेटले रिझल्ट. तर ब्लॅक थ्रिप्ससाठी आम्ही खूप परेशान होतो. तो आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे आमच्यात असा साहेबामुळे आत्मविश्वास आला शेती चांगली. शिमला मिरची ही म्हणजे आमच्या डाव्या हाताचा खेळ झाला सारखा झाला. उजव्या नाही पण डाव्या, म्हणजे इतकी सोपी झाली शिमला मिरची. तुमची बातमी कुठल्या ह्याच्यावर गेली? गुड न्यूज महाराष्ट्राला माझी बातमी लागलेली. लोकमतला IBL लोकमत आणि गुड न्यूज महाराष्ट्राला. दोडक्याच 150 झाला आतापर्यंत. अजून आता माग पहिले तर निघलंच आमचं 200 अर्धा एकर मध्ये 200 क्विंटल. धन्यवाद.